आणि मोजके 3-4 लोक सोडले, तर बरोबर कोण फिरतही नव्हतं आणि जवळही कोण येत नव्हतं. अशा काळामध्ये फिरायला चालू केलं, संघटन उभं केलं, लोकांच्यामध्ये गेलो. आता एकदा निवडणूक लढवायची ठरवलं, की ती जिंकायची हे निर्धार निश्चित केला होता आणि ती निवडणूक आम्ही जिंकली. नाही, मागच्या वेळेला 2019ला आबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटील साहेबांनी ती घोषणा त्यावेळेस केली होती. मी मतदारसंघामध्ये 2016 पासून फिरतो आणि इथल्या लोकांचे प्रश्न, इथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही असतो. प्रश्नांचं निरसन आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये राहायची आवडसुद्धा निर्माण झालेली आहे. जुलैच्या आधी जर लागली असती, कदाचित 3 जुलैला जरी लागली असती तरी ती संधी मिळाली नसती. पण आता चर्चा होत्या की लोकसभेबरोबर विधानसभा लागली. 19च्या निवडणुकीनंतर दादांच्या बरोबर मंत्रालयात विकास कामांच्या बाबतीत चर्चा व्हायची. साहेबांचं मार्गदर्शन असायचं. सुप्रियाताई म्हणजे माझं ॲडमिशनसुद्धा सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालं होतं. तरी बारीक लक्ष माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती या सर्व कुटुंबियांनी देण्याचं काम केलं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्र आणि नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या भागातून बघता आहात. मी स्वतः संपूर्ण कोकणचा पट्टा फिरून आले आणि आज आम्ही आहोत सांगलीमध्ये. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी बसलोय तासगाव आणि मध्यरात्र व्हायला आली. आपल्यासोबत तरुण आश्वासक चेहरा, ज्यांनी वयाच्या 23व्या वर्षी नगरपालिका जिंकली आणि जे तडफदार भाषण केलं तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात असेल. आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत. नमस्ते. म्हणजे मला तो दिवस आठवतो, ते भाषण आठवत आले की त्या जोशमध्ये नगरपालिका जिंकल्या त्यावेळी काय भावना होती, कारण वडील गेले ते वय आणि त्यानंतरचा तो प्रवास सगळा. खरं तर तो विजय फार वेगळा होता. त्याचं कारण असं आहे, 2017 मध्ये आम्ही सगळ्यांनी कवठेमंका शहरामध्ये फिरायला चालू केलं होतं आणि मोजके 3-4 लोक सोडले, तर बरोबर कोण फिरतही नव्हतं आणि जवळही कोण येत नव्हतं. अशा काळामध्ये फिरायला चालू केलं, संघटन उभं केलं, लोकांच्यामध्ये गेलो. सुखदुःखात संपूर्ण कुटुंब आमचं लोकांचं असतं आणि ती निवडणूक लढवण्याचं कारणही वेगळं होतं. त्या पद्धतीची निवडणूक होण्याची कारणही वेगळं होतं आणि त्याला सामोरं जात असताना आता एकदा निवडणूक लढवायची ठरवलं, की ती जिंकायची हे निर्धार निश्चित केला होता आणि ती निवडणूक आम्ही जिंकली आणि चांगलं काम आम्ही 6-8 महिने करू शकलो. त्याच्यानंतर थोडीशी पडझड त्या ठिकाणी झाली. राज्यामध्ये आमदार पळून गेले. आमदार पळून गेल्यानंतर ते लोन खालीपर्यंत आलं आणि ते आमिषापोटी असतील किंवा काही असतील, अशा अनेक गोष्टी घडल्या. पण सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे आणि ती सर्वसामान्य जनता यापुढच्या काळातही आम्हाला तारेल. शरद पवार साहेबांनी जे निवडणूक लागणार होती त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जे सीट डिक्लेअर केलं असेल ते, तर तेव्हा वाटलं होतं का की इतक्या लहान वयामध्ये आपल्याला विधानसभा लढवायला मिळेल, किंवा पवार साहेब अचानक अशी घोषणा करतील? कसं पवार साहेब कसं ग्रुप करत होते? नाही, मागच्या वेळेला 2019ला आबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटील साहेबांनी ती घोषणा त्यावेळेस केली होती. मी मतदारसंघामध्ये 2016 पासून फिरतोय आणि इथल्या लोकांचे प्रश्न, इथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही असतो. प्रश्नांचं निरसन आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये राहायची आवडसुद्धा निर्माण झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी वरिष्ठ नेते बघत असतात आणि ते ज्यावेळेस बघत असतात त्यावेळेस पुढचं आकलन निश्चितपणाने ते करत असतात. कदाचित त्यांना, आदरणीय साहेबांना त्याचा अंदाज आला असावा. पण ज्यावेळेस साहेबांनी ती घोषणा केली, मनापासून आनंद झाला आणि काम करण्याची तडप वाढली. आज आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय, मी विधानसभा लढवतोय आणि ती विधानसभा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि ती आम्ही जिंकतोय. पण राजकारणातच यायचं असं ठरवलं होतं का वेगळी स्वप्न होती काही? कारण आपली स्वप्न बदलत जातात ना, शाळेत असताना, कॉलेजच्या टप्प्यावर वेगळ्या वेगळ्या विचार करतात. मी एक चांगला उद्योगपती किंवा बिझनेसमॅन व्हायचं सुरुवातीला इच्छा होती. आईचा भार हलका व्हावा म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये फिरायला चालू केलं आणि त्यानंतर आवड निर्माण झाली.
लोकांच्या मध्ये राहणं, लोकांच्या मध्ये जाणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेत त्या प्रश्नांचे निरसन करणं, या गोष्टी आवडायला लागल्या. आणि ते आवडत इतक्या त्यामध्ये आत मी आलो, की त्याच्यानंतर या निवडणुकांचं सगळं मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी मला करायची संधी मिळाली. 19ची आईची निवडणूक मी त्यावेळेस साधारण 20 वर्षाचा असेल, 20-21 वर्षाचा असेल. त्यावेळेस मी ती निवडणूक मॅनेज केली होती. अनेक लोक सहकार्यही करत होते, मार्गदर्शन असतं. पण पहिली ती निवडणूक मॅनेज केली. त्याच्यानंतर नगरपंचायत झाली, बाजार समिती झाली. अगदी सगळे लोक एकत्रित विरोधातपणे लढतायत, अशीच परिस्थिती सगळीकडे असायची. पण या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता माझा कोट बनून उभी राहिली आणि त्यांनी आम्हाला तारलं. आम्हीही त्यांच्यासाठी काम करत गेलो. या पुढच्या काळातही करत राहणार आहे. पण एक 6 महिने आधी निवडणूक लागली असती तर यावेळी लढवायची संधी नव्हती ना वयानुसार. जुलैच्या आधी जर लागली असती, कदाचित 3 जुलैला जरी लागली असती तरी ती संधी मिळाली नसती. पण आता चर्चा होत्या की लोकसभेबरोबर विधानसभा लागेल. अनेक कार्यकर्तेच म्हणत होते की थोडंसं अडचणीची परिस्थिती होते का काय असं वाटतंय. पण एक चित्र परतच्या काळामध्ये ज्यावेळेस स्पष्ट झालं, त्यावेळेस सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. आमच्या पक्षाचं चिन्ह नवीन आहे आणि ते चिन्ह पोहोचवण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे काम करू लागलो आणि आज बऱ्यापैकी चिन्ह खालीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या दृष्टीनं आम्ही यशस्वी ठरलेलो. मग पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा सुरुवातीला अजितदादा सुद्धा असतील, काय तुमच्याशी कसा संवाद व्हायचा? म्हणजे आबांची त्यांचे राजकारणातला एक सहकारी या पलीकडचे संबंध होते. बरोबर. एक गोष्ट अशी आहे की मी आबा गेल्यापासून साहेबांबरोबरही डायलॉग ठेवला होता. सुप्रियाताई ही नेहमी संपर्कात असायच्या, अजितदादाही संपर्कात असायचे. 19च्या निवडणुकीनंतर दादांच्या बरोबर मंत्रालयात विकास कामांच्या बाबतीत चर्चा व्हायची. साहेबांचं मार्गदर्शन असायचं. सुप्रियाताई म्हणजे माझं ऍडमिशन सुद्धा सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालं होतं. तरी बारीक लक्ष माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती या सर्व कुटुंबियांनी देण्याचं काम केलं आणि आम्हीही त्यांच्याबरोबर त्या निष्ठेनं राहिलो आणि आज चांगल्या पद्धतीने आम्ही काम त्यांच्या मार्गदर्शनाने करतोय. आदरणीय पवार साहेबांनी ही संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं आम्ही निश्चित करणार आहे. कितीतरी जणांना म्हणजे वर्षानुवर्ष आणि बरेच वय झालेले, बरेच पदं झालेले, त्या लोकांनी आमदारकी लढवायला मिळत नाही. आपण बघतोय म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या ज्या बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होते, कारण काम खूप वर्ष केलेलं असतं आणि मग त्या दृष्टीने खूप नशिबान वाटतं. त्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये आम्ही मिसळलो आणि लोकांच्यातून ती मागणी आली, पदाधिकाऱ्यांच्यातून ती मागणी आली, कार्यकर्त्यांच्यातून ती मागणी आली आणि पक्षाने ती मान्य केली. त्यामुळं आम्ही ते संघटन चांगलं बांधत असताना ते पुढे नेलं आणि कार्यकर्त्यांना ताकदीने सांभाळण्याचं आम्ही काम करू शकलो. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा ही मागणी घेऊन लोकांबरोबर किंवा ज्येष्ठ नेत्यांपर्यंत ते गेले आणि ज्येष्ठ नेत्यांनी ती मागणी मान्य केली. आता ते जबाबदारीचं आहे, पण येत्या काळामध्ये ही जर संधी चांगल्या पद्धतीने मिळाली तर ती जबाबदारी सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू. आणि यावेळी दुर्दैवाने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत, अशी अपेक्षा केली होती की राष्ट्रवादीचे इतके असे 2 भाग होते? कधी असं वाटलं नव्हतं. कदाचित हे झालं नसतं तर आज महाविकास आघाडीचं सरकार क्लीन स्वीपमध्ये आलं असतं. म्हणजे आजही ते क्लीन स्वीपमध्ये येणार आहे, पण त्याची शक्यता जास्त असते. एक गोष्ट आम्हाला सर्वांना जाणवते की हा स्प्लिट घडायला नाही पाहिजे होता आणि घडल्यानंतर आपण निष्ठेनं पवार साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची होती आणि आम्ही ते राहिलो. नंतर काय झालं की आता बऱ्याच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सगळं होत आहे. अशा वेळी एक तर प्रतिस्पर्धी आहेत संजय काका आणि ती एक लढत वेगळ्या ह्याने असते, कारण त्यांचा अनुभव आहे, त्यांचं हे आहे आणि ते राष्ट्रवादीमध्ये म्हणजे आदिदादांसोबत आहे. दादांची पण आपली आपली ताकद आहे. बरोबर. किती चुरशीची वाटते ही? नाही, या मतदारसंघामध्ये गेल्या 5-8 वर्षामध्ये कुणी लोकांच्या मध्ये जाऊन काम केलंय लोकांना माहिती आहे आणि अगदी उमेदवार म्हणजे त्यांची निष्क्रियता होती म्हणून लोकसभेला लोकांनी त्यांना नाकारलं. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती कोण काम करू शकतं, कोण नाही करू शकत, इतपत फारकत इतपत या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे.
त्यामुळं तो फरक लोक करून दाखवतील आणि मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने उद्याच्या काळामध्ये विकास कामांना पुढे न्यायसाठी लोक चांगल्या विचारांच्या पाठीमागे उभे राहतील, लोक निष्ठावंतांबरोबर उभे राहतील. कारण संजय काकांची एक भूमिका लोकांना पटलेली नाही की प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष आहे. जो पक्ष संधी दिला असं वाटतो त्या पक्षाकडे ते जातात. आता जे लोक नेत्याशी विचारधाराशी कुठल्याही पद्धतीची निष्ठा राखू शकत नाहीत ते लोकांशी काय राखणार आहेत, अशा पद्धतीची भूमिका सर्वसामान्यांची त्यांच्या बाबतीतची आहे. त्यामुळं आम्हाला ही निवडणूक चुरशीची वाटत नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते आणि या मतदारसंघातले लोक एकत्रितपणाने गुंडगिरीच्या विरोधात येत आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून ही सीट चांगल्या मताधिक्याने निवडून आणू. आणखी एक मुद्दा जो चर्चेला आला तो म्हणजे अजितदादांनी सांगितलं की त्यांच्या ज्या घोटाळ्याच्या संदर्भात हे सगळे हे आणि त्या आबांचं नाव त्याच्यामध्ये आहे. आता एकतर दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे. कार्यकर्ते म्हणून वाईट वाटलं आणि कुटुंब म्हणून सुद्धा मला आणि माझ्या सर्व कुटुंबियांना त्याचं मनापासून दुःख झालं. आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीची गोष्ट बोलणं, कदाचित आबा असते तर आबा त्यांना चांगलं उत्तर देऊ शकले असते. पण इतक्या वर्षानंतर त्यांनी ते बोलून दाखवणं हे काय फारसं मनाला पटणारं नव्हतं. किंबहुना त्याच्या पुढे जात मला लोक बोलले की तसं घडलं जरी असेल तरी आबा चुकले कुठं. आणि तसं काय त्यांनी ते बोलणं किती उचित होतं हे मला माहित नाही. काल परवा मी त्यांची एक बाईट बघितली. मी चुकलो हे त्यांनी मान्य केलं. आबांवरती मी बोलायला नाही पाहिजे होतं हेही त्यांनी मान्य केलं होतं. तर आबांचे आणि त्यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं होतं. आणि आबांनी लोकसभेच्या नंतर 2014च्या प्रेससमोर येऊन सांगितलं होतं की ज्या खात्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधीच खर्च झालेला नाही त्या खात्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नव्हता. लोक आरोप करत होते आणि आरोप करत होते म्हणून ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढं यावं, किंबहुना याची कुठंच चौकशी होत नाही या पद्धतीचं ॲलिगेशन सरकारवरती होऊ नये म्हणून त्या काळात तसे निर्णय सगळ्यांनी घेतले असावेत. आता एवढा निधी जर खर्च झाला नसेल, एवढा भ्रष्टाचार झालाच नसेल तर मग कुठल्याही आरोपाला घाबरायची काही गरज नाही किंवा कुठल्याही चौकशीला घाबरायची काही गरज नाही. निवडणुकीचा जो उत्साह बघते मी की सगळी तरुण मंडळी आणि आता तुम्ही ज्या खेडेगावांमध्ये मस्त बाईकवरती जात होतात घरोघरी, कसा प्रतिसाद आहे आणि म्हणजे या तरुणांचं काय मित्र म्हणून लोक काय सल्ला देतात, कुठले मित्र आहेत जे क्लोज आहेत आणि ते काय काय सल्ले देतात? खरं तर ही निवडणूक आणि अर्ज जरी मी भरला असला तरी आज प्रत्येकजण स्वतः निवडणुकीला उभा राहिल्यासारखा या मतदारसंघामध्ये प्रयत्न करतोय. काल परवा एक 85 वर्षाच्या आजी स्वतः माझ्यासाठी फिरत होत्या. मफलर घालून त्यांनी मफलरचं चित्र त्या दाखवत फिरत होत्या. तुतारी वाजवणाऱ्या आबाच्या पोराचं चिन्ह आहे. तर उत्साह आहे लोकांच्या. वयस्कर लोक बाहेर पडलेले आहेत. तरुण सहकारी त्यांच्या पद्धतीनं ते जे करू शकतात ते या निवडणुकीमध्ये ते करण्याचा प्रयत्न करतायत. लोक आणून भेटवतायत. कोण नाराज असेल तर त्याची नाराजी काढतायत. अशा पद्धतीनं काम सगळे मिळून करतात. त्यामुळे एकंदरीत चांगलं वातावरण या सगळ्यांच्या योगदानामुळे निर्माण झालेलं आहे आणि ते येत्या काळामध्ये त्याचं फळ आम्हाला सर्वांना निश्चितपणाने मिळेल. कामं कुठली वाटतात की प्राधान्याने केली पाहिजेत मतदारसंघात? या मतदारसंघामध्ये सध्या अगदी आबांनी फार मोठ्या प्रमाणात सिंचन योजना मंजूर केल्या. आता त्या सिंचन योजना पूर्णत्वाला नेल्या. काही अंशी भाग राहिला होता. वाढीव पाणी आम्ही आरक्षित करून घेतलं. त्यासाठी आम्हाला आमरण उपोषण सुद्धा करावं लागलं होतं. 1.5 TMC पाणी नव्यानं आमच्यासाठी आरक्षित झालंय. आता त्याच्या वाढीव पाईपलाईनचं काम लवकरच चालू होतं. टेंडर प्रक्रिया झालेली आहे. ते काम पूर्णत्वाला नेणं हे पहिलं प्राधान्य असेल. दुसरं प्राधान्य MIDC मी मंजूर मतदारसंघामध्ये आम्ही सर्वांनी केलेली आहे. त्या MIDC मध्ये चांगल्या कंपन्या आणून तिथं हजारो पोरं कामाला लावणं हे दुसरं प्राधान्य असेल. आणि तिसरं प्राधान्य हे मतदारसंघातल्या शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही सध्या उपक्रम आम्ही करतोय, किंबहुना शाळा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही चांगले करतोय. आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारी मुलं ही तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातली आहेत. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स आम्हाला चांगले मिळतात. त्यामुळं शिक्षण, आरोग्य, मी सर्व्हायकल कॅन्सरवरती मतदारसंघामध्ये काम करतोय आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भारतामध्ये
मी HPV वॅक्सिनेशन हे मास लेवलला मतदारसंघामध्ये घेतोय. यापूर्वीच घेणार होतो, पण आमचे काही डॉक्युमेंटेशन्स क्लिअर झाले नाहीत आणि तेवढ्यात आचारसंहितेची वेळ जवळ आली आणि या सगळ्या प्रक्रियेत आम्ही गुंतून पडू म्हणून आम्ही ते केलं नाही. पण निवडणुकीनंतर आम्ही ते करतोय. तासगाव कवठे-मंकाळ मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मास लेवलला अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा पहिला मतदारसंघ ठरणार आहे. त्यामुळे आम्ही एक विजन ठेवून काम करतो आणि त्या विजनला लोक दाद देतात. आता दिवाळीच्या दरम्यान काही आरोप झाले की मिठाई, पैसे वगैरे, काय सांगायचं? आता एक विषय असा आहे की विरोधकांनी अशा पद्धतीची पातळी गाठणं हे या मतदारसंघाला नवं नाही. आज तुम्ही जो प्रतिसाद मला मिळतोय तो प्रतिसाद मगाशी तुम्हीच बघितला. आता त्यात जर माझी चूक असती तर लोकांनी कदाचित तो प्रतिसाद मला दिला नसता. 1990च्या निवडणुकीमध्ये आबांच्या वरती खोटा 302 दाखल करण्याचा प्रयत्न सुद्धा या लोकांनी केला. किंबहुना आबा आमदार असताना आबांना मारहाणीचा प्रयत्न झाला. आबा आमदारकीला उभारतात म्हणल्यावर कोणतरी उभारतंय म्हणल्यावर मारहाणीचा प्रयत्न आबांना झाला. आमदार सुमनताईंच्या वरती बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दगडफेक झाली. आता त्यांनी ही पातळी गाठणं हे काय या मतदारसंघासाठी नवं नाही. आचारसंहितेनंतर आता आमची एक पद्धत आहे की आम्ही परंपरेप्रमाणे काही ठिकाणी म्हणजे जी सांत्वन ठिकाणं असतात जिथं फराळ होत नाही तिथं फराळ आम्ही दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने वाटतो. यावर्षी आम्ही तो फराळ दसऱ्याच्या दरम्यान वाटला होता. वर्षभराची यादी आमच्याकडे असते आणि तो फराळ दसऱ्याच्या दरम्यान वाटला होता. आमचे बॉक्स सिलेक्टेड असतात, त्यावरती आबांचा, माझा, ताईंचा फोटो असतो आणि ही दिवाळी आमची ही दसऱ्यामध्ये पोचली होती हे मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तर आचारसंहितेनंतर मतदारसंघात फराळ कोण वाटत होतं याची सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये रंगली होती. आणि काल परवा ज्यावेळेस त्या पद्धतीचा आरोप माझ्यावरती केला गेला, मी त्या गोष्टी कदाचित पुराव्यानिशी काही काळानंतर पुढं आणेन, पण संबंधित कार्यकर्त्याच्या अंगाला काय काय लावलं गेलं आणि माझं नाव घ्यायला लावलं हे मी योग्य वेळेला पुढं आणणार आहे. त्यामुळं दबाव टाकून दडपशाही करून कुठेतरी माझी बदनामी होते का याचा प्रयत्न सातत्याने हे करत राहतील. किंबहुना मला आज सकाळीच असं समजलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या सातबाऱ्यांवरती रोहित रावसाहेब पाटील हे नाव कुठे शोधायचं चाललंय आणि त्यामध्ये अनेक, तर माझ्या मतदारसंघामध्ये 46 रोहित रावसाहेब पाटील आहेत. आता कुठल्या तरी शेवटच्या क्षणाला एक संभ्रम निर्माण करण्यासाठी त्या रोहित रावसाहेब पाटलांच्या वरती कुठेतरी ती जमीन माझी असं भासवून देण्याचा प्रयत्न हे लोक करतील. त्यामुळं अशा टॅक्टिक्स या मतदारसंघासाठी काही नवीन नाही आहेत. यांनी काय केलंय हे जर खरंच काम करत असते तर लोकांनी यांना लोकसभेला स्वीकारलं असतं. होम ग्राउंडवरती लोकांनी यांना नाकारलं. त्याचं कारण असं आहे की गुंडगिरी करून, दडपशाही करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे प्रकार यांचे वाढले होते. लोकांना त्रास द्यायचा, किंबहुना यांच्या काही जवळच्या लोकांनी सर्वसामान्य लोकांना, व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास द्यायला चालू केला होता. म्हणून मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. त्यांना चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं आणि तो चांगला पर्याय निवडतील. त्यामुळे माझ्यावरती जे खोट्या पद्धतीचे आरोप केले गेले त्याच्यावरती मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिॲक्शन सुद्धा आलेली आहे. म्हणूनच आज ते मुद्दा ते बोलायला तयार नाही आहेत. दुसऱ्या दिवशी त्या संबंधित व्यक्तीनं इलेक्शन कमिशन समोर, दुसऱ्या दिवशी नाही त्याच रात्री इलेक्शन कमिशन समोर सांगताना सांगितलं की त्या भागामध्ये, त्या परिसरातले लोक त्या व्यक्तीकडे शेतामध्ये कामाला जातात. आमच्याकडे द्राक्ष शेतीची फार मोठी परंपरा आहे आणि त्यांची दिवाळी वाटायची ती पद्धत होती. तर त्यांनी ती दिवाळी वाटली आणि त्यांना माझं नाव घ्यायसाठी भाग पाडलं गेलं हे त्या व्यक्तीनं त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये बसून सांगितलं इलेक्शन कमिशन समोर. आणि मी सुद्धा इलेक्शन कमिशनला आणि पोलिसांना विनंती केली होती की या संबंधित प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी. कारण अशा पद्धतीचे खोटे आरोप ते करतायत, ते कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता पुढच्या 8-10 दिवसात ते करतील. पण या मतदारसंघातली सर्वसामान्य माणसं ही माझ्याबरोबर उभी आहेत आणि मी यांच्या कुठल्याही आरोपाने घाबरणार नाही, डगमगणार नाही. कधी अडचण वाटली, कधी इमोशनल, भावनिक झालं तर आई का बहीण कोणाकडे? मी सहसा सध्या तरी काही टेन्शनचं असेल तर दोघांनाही सांगत नाही. त्याचं कारण असं आहे, माझी आई हळवी आहे आणि ती साधी आहे. राजकारणामध्ये
तिचं येणं हे लोकांनी आबांच्या नंतर तिला पोटनिवडणुकीमध्ये आणलं, पण तिनं कधी घर मोडलेलं नव्हतं आणि ती फार हळव्या भावनिक आहे आणि फार स्वच्छ मनाची आहे. मी तिला बाहेरचं असं काहीतरी सांगून कधी टेन्शन देत नाही. मोठी बहीण या बाबतीत थोडंसं ती राजकारणामध्ये होती, समाजकारणामध्ये. आत्ताही ती इलेक्शनचं नियोजन चांगल्या पद्धतीनं लावते आणि फार अडचणीचं वाटलं तर मी तिचा सल्ला त्या ठिकाणी घेतो आणि तिचा चांगला सल्ला मिळतो मला. निवडणुकीची तयारी चालू आहे आणि मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय. अं, काय होणार ते जनता ठरवणार आहे. अर्थातच निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभार आहे. आम्ही अनेक उमेदवारांशी, नेत्यांशी तुमची चर्चा घडवून आणतो. सगळ्यात तरुण चेहरा तो आज आम्ही तुमच्या भेटीला आणला. अतिशय प्रांजळपणाने बोललेले. काय सूचना आहेत, काय कमेंट्स आहेत, जरूर आम्हाला कळवा. आणि त्या निश्चितच ते वाचतीलच. तुर्तास या मतदारसंघातून मी तुमची रजा घेते. धन्यवाद.